म्हणजेच काय तर पहिल्या डावमध्ये श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे हा संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही पंच ऑफिशियल्स मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत। दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅटर्स फलंदाज सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले आहेत। उत्तम सर एक चांगली मॅच या सामन्यात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आता सुरू होणार आहे। हॅलोची नक्कीच आपण पाहिलं तर इथे एक चांगली मॅच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। सगळे क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आतुर आहेत, उत्सुक आहेत, कारण का आता सलामीवीर सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। दोन्ही ओपनर्स रोहित करात आणि त्याच्या बरोबरीने शरद पारगे हे दोन खेळाडू डावाला सुरुवात करतील श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी कडून। दुसऱ्या बाजूला पहिल्या षटकाची जबाबदारी मॅन फ्रॉम सातारा भूषण गोळे वॉर्म अप करताना पाहायला मिळतोय। एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही टीमचा लवकर पाठवा। दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करा। मॅचला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते, सामना देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होते। आपण सगळेजण पाहताय प्रहार प्रीमियर लीग 2025 12वं पर्व आणि त्यातच काही सर्व या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आपल्याला इथे पाहायला मिळते। ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील टीम आज इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 टीमला आपण पाहतोय। पहिल्या मॅचमध्ये आपण भांडूप स्ट्रायकर विरुद्ध पुणे पॉलिस बॉयज या 2 टीमला आपण पाहिलं आणि पहिल्याच मॅचमध्ये भांडूप स्ट्रायकर संघानं 3 विकेटनं इथे आपण पाहिलं तर सामना जिंकत विजयाचं खातं ते मात्र खोललेलं आहे। तर दुसरी बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्या भेटीला येतोय। मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू होते आणि पंच आदरणीय संजय भालेराव सर आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय अजय अवळे सर या जोडीला देखील आपण पाहतोय। मॅचला होते सुरुवात, मुख्य पंचांचा देखील आपण पाहिलं तर तिथे इशारा येतोय। श्रीतेज स्पोर्ट्स सरोली तुमचा ट्विल्ड मॅन आलाय। येस थँक्यू। मॅचला सुरुवात होईल, ऑल सेट, अंपायर सिग्नल, लेट्स प्ले ची सुरुवात आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल। दुसरा सामना इथे रंगील। स्ट्राइक इन ला आहे रोहित करात लेफ्ट हँडर डावखुरी हाताचा विस्फोटक खेळाडू। दुसऱ्या बाजूला शरद पारगे। पहिल्या षटकाची जबाबदारी भूषण गोळे। 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील पॉवर प्ले मध्ये। पहिलाच बॉल राऊंड विकेट, पहिला बॉल लेन बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केलाय, मिड विकेटला जाईल, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चांगला थ्रो। पहिल्याच बॉलवर सिंगल मिळते, उत्तम पहिल्याच बॉलवर सिंगल घेतली, खातं उघडले, सुरुवात हलक्या हाताने केली। एक शांत आणि संयमी सुरुवात देखील आपण पाहतोय। पहिल्या चेंडू ते सिंगल घेत चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅटर रोहित करातकडनं आपण पाहतोय, परंतु एक आक्रमक बॅटर त्याच्या सोबतीला आणि साथीला सलामीला शरद पारगे देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात उतरलाय। पहिला चेंडू देखील आपण पाहिलं ते टाकला आणि त्यावरती एक सिंगल घेत संघाचं खातं मैदान ते ओपन होते। श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे हा संघ देखील आपण पाहतोय बॅटिंग करताना। यावेळीचा चेंडू होता, फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय शरद पारगेच्या बॅट मधून टीप एक्स्ट्रा कव्हरला वाईट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय, विकेट येईल। बॅटर इथे आपण पाहिलं तर होतोय बाद। पहिला फलंदाज बाद होईल शरद पारगे। शून्याचा चष्मा परिधान केलाय, खातं उघडता आलेलं नाहीये। झेल इथे टिपलाय, चांगला झेल, बरोबरच फलंदाजाचा संपलाय खेळ। 1 या धावसंख्येवर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं या बॉलवर। इनसाइड आउट, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून घेण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर होतं, बॉलवर क्षेत्ररक्षकाने नजर ठेवली आणि हा सुरेख झेल, सेफ हँड कॅच। पप्पू तोडकर रग्बी प्लेयर आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा, पण तो क्रिकेट देखील तेवढंच उत्तम दर्जाचं खेळतो हा खेळाडू आणि त्याने हा झेल टिपलाय। फलंदाज बाद झालाय, 1 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय। उत्तम सर पॉवर प्ले मध्ये विकेट आली आहे, म्हणजे थोडंसं दडपण बनवण्याचा प्रयत्न आता इथे यशस्वी झालाय गोलंदाजाकडून। नक्कीच आपण पाहतोय भूषण गोळे पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर इथे हाताळतो आणि पहिल्याच षटकात तो विकेट देखील आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळते। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतच कॅप्टन कृष्ण गवळींना आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत इथे गोलंदाज भूषण गोळेनं P1च्या षटकात
तो मात्र इथे खरा उतरवलाय आणि एक चांगली गोलंदाजी देखील तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. ऑल इंडिया ओपन हाफ देखील आपण पाहतोय, त्यामुळे भारत देशातील सगळे तारे सितारे आज या दोनही टीम मध्ये आपण पाहिलं तर इथे मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत. डगआउट देखील आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती आपल्याला ही सगळी दृश्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जग प्रसिद्ध वाहिनी टेनिस क्रिकेट .in आपल्यापर्यंत पोहोचवते. अभिला ओर दी विकेट, पायावर टाकलेला बॉल हलक्यात आणि बॉलला पुश केलाय. पुश करो खुश राहू. पहिली सिंगल घेत असताना पहा डगआउट मधलं दृश्य. शिरू लोहारला आपण पाहतोय. डगआउट मधलं दृश्य पाहायला मिळतंय. या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर रोहन खरात देखील आज या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डच्या दिशेने जाऊया. 2 धावा धावफलकावर. पहिला गडी बाद झालाय किरण अंबाला. रोहितच्या जोडीला आलाय. रोहितने किरण अंबाल इथे दाखल झालाय. बॅटिंगसाठी देखील आपण पाहतो रोहित खरात आणि किरण अंबाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलक आणि स्कोर कार्डवरती 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 1 विकेट गमावल्यानंतर 2 धावा धावफलक होते आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे ड्राईव्ह केलाय. कव्हरला एक चांगला फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. स्ट्राईक रोटेट देखील आपण पाहिलं तर इथे केले जाते आणि धावफलक स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. एक एक धाव फार महत्वाचे आहे. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर. एका धावेनं धावफलक देखील इथे पुढे जाताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा भूषण. उर्दी विकेटने पुढचा चेंडू लेंथ वर होता. पहा अपरकट बॅकवर्ड पॉइंट गली मधून बॉल काढलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. धावा मिळतील 4. एक चांगला फटका देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते खेळलाय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाताना धावफलक होते. आकडे देखील आपण पाहिले तर बदलतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आपण पाहिलं तर टाकला होता. रूम भरपूर मिळाला आणि त्यानंतर एक चांगला फटका देखील इथे बॅटर मैदान ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. किरण अंबाल इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. इम्प्रेस करतोय आपल्या खेळानं. यावेळीचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला खेळला. एक मोठा प्रहार. चेंडू मात्र जाईल. 1 2 3 टप्पा घेत डीप स्क्वेअर लेग सीमा पार. 4 रन. चौकार. लेग स्टंपवर टाकलेला बॉल जागा बनवली आणि त्यानंतर बॉडीला रोल केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली. तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि अखेर ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा पद्धतीने बॉडीला रोल केलं. चांगल्या पोझिशन मध्ये आला. जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहिले तर इथे मैदान ते सुरू आहेत आणि विशेष करून मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 मध्ये देखील आपण पाहिले तर पहिल्या षटकात देखील P1 मध्ये एक चांगली बॅटिंग आपण इथे मैदान ती पाहतोय. काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड होते आणि धावफलक होती. आकडे आपण पाहिले तर इथे बदलत आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. दुसऱ्या षटकाला देखील इथे सुरुवात होते आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील इथे आपण पाहिले तर येत आहेत. पहिले षटक संपेल भूषण गोळेचं. त्या षटकात आल्यात 11 धावा. 1 विकेट देखील गमावताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिले तर इथे मैदान ती आपण पाहतोय. P1 P2 आपण पाहतोय. P1 चे षटक संपले आणि P2 करण्यासाठी गोलंदाज येत आहेत धनंजय भिंताडे. पहिल्या षटकामध्ये 11 आलेत. 1 विकेट. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स टीम केलाय. त्यामध्ये अपयश. चांगल्या टप्प्यावरचा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. यष्टीच्या मागे फायटर जेट योगेश पिनकर. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा हा बॉल. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. धनंजय भिंताडे एक चांगला अष्टपैलू खेळाडू. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करतो. सध्या गोलंदाज म्हणून पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलाय. दुसरा चेंडू असेल रोहित साठी. यावेळीचा चेंडू आपण पाहतो बॅटच्या हातील काढा घेत. चेंडू मात्र ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतोय आणि तोपर्यंत एक सिंगल देखील आपण पाहिले तर येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावफलक बनवलं जात आहेत. 12 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 12 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. दुसरं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहू शकाल धनंजय भिंताडेकडनं. चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय. 2 चेंडू केलेत. पहिला डॉट बॉल त्यानंतर एक सिंगल. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू सिंगल खर्च झाली. स्ट्राईक एंडला आता किरण अंबाल.
यावेळेला हुक केलाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. मॅसिव्ह हिट. प्रहार प्रीमियर लीग षटकार. एक उत्तुंग प्रहार देखील आपण पाहिलं तर प्रहार प्रीमियर लीग मध्ये ऑल इंडिया ओपन गटातून इथे किरण अंबालला बॅटिंग करताना आपण पाहतोय. इम्प्रेस केलंय गोपी सर आतापर्यंत या खेळाडूंना दर्जा दाखवलाय आणि आपलं टॅलेंट तो इथे मात्र दाखवतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025च्या 12व्या पर्वामध्ये किरण अंबाल बॅटिंग करतोय ऑन स्ट्राईक वरती. गोलंदाजीच्या मार्क वरती धनंजय भिंताडे. आतापर्यंत 2 चेंडू चांगले टाकले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार देखील येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय भिंताडे. स्ट्राईक एंड होते आपण पाहतोय किरण अंबाल. यावेळीचा चेंडू होता स्टेप आउट झाला. सरळ बॅटनं हवेत उडवला आणि थेट चेंडू पाठवलाय उद्योग रत्न रतनजी टाटा गॅलरीमध्ये. चेरन षटकार. मागच्या बॉलवर हुक केला होता. धावांची भूक लागली आहे. या बॉलला थोडासा मागे गेला. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल हवेत खेळलाय. हा देखील षटकार. चांगली बॅटिंग सेट झाला. आता धावसंख्येचा वेग वाढतोय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये लांब लचक फटका सजवलाय. प्रेक्षक गॅलरीमध्ये पाठवून दिला. धनंजयचा हा बॉल स्लाइटली लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. मिड द टर्न जसा बाउन्स झाला तसाच उचललाय. लगातारचे 2 षटकार ठोकले. तिसरा चेंडू. तिसऱ्या चेंडूवर मात्र पंच नो बॉलचा इशारा कळवतायत. आतापर्यंतच या षटकातील 4 चेंडू टाकलेत. 2 षटकार आले. तिसऱ्या चेंडूवर पहा त्यानंतरचा बॉल. नो बॉलचा सिग्नल दंडित केलाय. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावफलक 25 वर पोहोचलाय, पण तो पुढचा बॉल उत्तम सर आता फ्री हिटचा आहे, म्हणजे पुन्हा एकदा फलंदाजासाठी संधी आहे. किरण अंबाल इथे चेंडू मात्र चांगला पाहायला मिळतोय. धनंजय भिंताडेने टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला, गती कमी केली. चेंज ऑफ पेस आपण पाहिलं तर इथे मैदान ते टाकला जातोय. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहेत. चेंडू आपण पाहिलं तर फिंगर रोल केला. बॉलला आपण पाहिलं तर विथ द टर्न तिथे आपण पाहिलं तर चेंडूला स्विंग केलं आणि विकेट किपर फायटर जेट योगेश पेनकरच्या हातात एक टॉट बॉल आला. यावेळीचा चेंडूचा रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न केला जातोय किरण अंबालकडनं. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते लेग बायच्या रूपानं. अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 षटकं होत आहेत कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय पहिल्या डावात श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे हा संघ मात्र बनवते. एक विकेट गमावल्यानंतर 26 धावा. पहिल्या षटकात 11 धावा, या षटकात 14 धावा. एक नो बॉल धावफलक होता आणि स्कोर कार्ड होती. 2 ओव्हर कंप्लीट होत आहेत. एक कडी बाद 26 धावा. 2 कडक षटकार दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. सुरुवात चांगली राहिली आहे. पॉवर प्ले मध्ये 26 धावा, 13ची सरासरी पाहायला मिळते. अजून 4 षटक शिल्लक आहेत. 5 षटकांसाठी 30 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. 23 मिनिटं अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत. नवीन षटकाला सुरुवात होईल. तिसरं षटक ज्यासाठी पुन्हा भूषणलाच पाचारण केलंय. पहिलं षटक टाकलं होतं P1 मध्ये. तिथे त्याने 11 धावा खर्च केल्या. एक विकेट घेतली. शरद पारगीला बाद केलं. परंतु त्यानंतर किरण अंबाल 8 बॉल मध्ये 21 वर खेळतोय. चांगली बॅटिंग. दुसऱ्या बाजूने रोहित सलामीला आला. 4 बॉल मध्ये 3 वर तो खेळतोय. 26 ला 1. पॉवर प्ले संपलाय, म्हणजे आता क्षेत्ररक्षण विस्तारलं गेलंय. किरण स्ट्राईक एंडला. आशेचा किरण आहे टीमसाठी. दुसऱ्या बाजूला भूषण गोळे ओरदी विकेटने. पहिला चेंडू तिसऱ्या षटकामध्ये. कोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. अलॉंग दी कार्पेटने बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. अभिला चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि थ्रू पाहायला मिळाला. सिंगलने सुरुवात झाली या षटकाची. धावफलकावर 27. एक गडी बाद. चांगली गोलंदाजी आपण पाहतो इथे भूषण गोळेकडनं केला. ते पहिल्या षटकात देखील 11 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट शरद पारगेची त्यानं आपल्या संघाला मिळवून दिली. सध्याच्या खडीला आपण पाहिलं तर मिस्टर प्रीमियर लीग म्हणून आपण भूषण गोळेला सातत्यानं पाहतोय. ऑल इंडिया ओपन गटात देखील तो चांगलं क्रिकेट खेळतो. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खेळली आणि संपूर्ण प्रीमियर लीगच्या स्पर्धा तो गाजवतोय. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडतोय, वळण घेतो आणि चेंडू विकेट किपर योगेश पेनकर यांच्या हातात देखील आपण पाहिलं तर एक टॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते टाकला होते. वेलकम बॅक. चांगला चेंडू देखील आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. टप्पा पडला. फुल ऑफ प्लेन चेंडू होता. थोडासा पुढ्यात टाकला होता, परंतु त्याला विथ द टर्न वळवलं आणि एक टॉट बॉल येतोय. चांगला वळवला बॉल. मागचा चेंडू डॉट बॉल. या वेळेला यॉर्कर टाकलाय. भेदक यॉर्कर. स्वतःचा बचाव केलाय.
मिड ऑफचा फिल्डर वेगाने बॉलवर पोहोचला, चांगली फिल्डिंग थ्रो त्याने एसटीवर मारला देखील, एसटीवर थ्रो केला. आणि याच दरम्यान आपण पाहतोय एनबी स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सागरदादा भिंताडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एनबी ट्रॉफीच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका असणारे आदरणीय सागरदादा भिंताडे यांचं प्रहार प्रीमियर लीग 2025 12व्या पर्वामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेला कमी गतीने टाकलेला यॉर्कर होता, पायावर आदळलाय. LBWचं अपील, पंचांनी अपील उंचावून धरलंय आणि आता फलंदाज लेग बिफोर विकेटच्या रूपाने बाद झालाय. दुसरा धक्का बसतोय किरण अंबाल. परतीचा प्रवास सुरू झालाय. ऍक्शन रिप्ले पहा. वेगाने आला मात्र चेंडू कमी गतीने टाकला, फसवा चेंडू होता. यासाठी भूषण गोळे जाणला जातो. अगदी मधल्या यष्टीवर पकडला गेला. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं फलंदाज किरण अंबालने. जसं बोट आकाशाकडे गेलं त्याने निराशा दाखवली आणि तो बाद झालाय. 28 धावसंख्या आहेत. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे 2 गडी गमावलीत. 28 धावा देखील आपण पाहिले तर धावपल होत आहेत. 2 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिले तर सुरू आहेत. तिसऱ्या षटकात देखील आपण पाहिले तर गोलंदाजी भूषण गोळेकडनं आपण पाहते. वेलकम बॅक, गुड कमबॅक, चांगली वापसी देखील तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळते. 10 चेंडू टाकले, 13 धावा देखील त्याने इथे खर्च केलात आणि 2 विकेट 2 ब्रेक थ्रू त्यांना आतापर्यंत आपल्या संघाला मिळून दिलेत. व्यासपीठावरती देखील आपण पाहिलं तर मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आदरणीय सचिनजी ढवळे सर, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता पाहतोय. इथे चांगला चेंडू होता, टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला, उसळी देताना गोलंदाज भूषण गोळेला आपण पाहतोय. विकेट किपर योगेश पेनकर यांच्या हातात देखील आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. चेंडूचा जसा टप्पा पडला चेंडूला आपण पाहिलं तर थोडंसं वळवलं, चेंडूला फ्लाईट देतोय, चेंडूला स्विंग करतोय आणि तिथे आपण पाहिलं तर गोलंदाजीतून डॉट बॉल इथे टाकताना आपण भूषण गोळेला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत भूषणकडनं पाहायला मिळते. मेगा स्क्रीनवर आपण पाहिलं एनबी ट्रॉफीचे मुख्य आयोजक सागरदादा भिंताडे यांना पाहायला मिळालं. नुकतंच त्यांचं शुभ आगमन झालंय या प्रहार प्रीमियर लीग मध्ये आणि पुन्हा दृश्य दाखवलं जाते. मुख्य अतिथी कक्षामधलं दिलखुलास व्यक्तिमत्व सचिनजी ढवळे सरांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. एनबी स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. एनबी ट्रॉफी एक मोठी स्पर्धा आपण अनुभवली. सागरदादा भिंताडे बरोबरच सचिनजी बाड यांना देखील आपण पाहतोय. वेलकम, आपलं स्वागत आहे. आणि इथे मॅचच्या दिशेने आपण गेलो तर हा शेवटचा बॉल टाकलाय भूषण गोळेने. टप्पा पडल्यानंतर भरपूर उसळी घेतली, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हाय हॅलो करत निघून गेलाय. अक्षय जो अलिबाग मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय त्याला बीट केलं आणि बरोबरच 3 षटकांचा केस संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 28 धावा. नाराज झाला इथे अक्षय, परंतु काहीच हाती लागलेलं नाहीये. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकं तुम्हाला वेळेत पूर्ण करायची असतील त्यासाठी 17 मिनिटांचा अवधी अजूनही तुमच्याकडे आणि वेळेचं भान, वेळेचं बंधन इथे ठेवावंच लागणार आहे. पहिला चेंडू धनंजय भिंताडे यांचा आणि चेंडू मात्र हवेत उडवलाय आणि पाठवलाय डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या टोक्यावरतून सीमारेषा पार. रोहित खरातच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. पहिलाच बॉल ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. धनंजय भिंताडे पहिला चेंडू स्लॉट मध्ये टाकला. भरपूर वेळ शांत होता रोहित करात, पण तो आता त्याने सांगितलंय शांत राहिला, मी काही संत नाहीये. आणि त्यानंतर या बॉलवर तो अक्षरशः तुटून पडला. डीप मिड विकेटच्या बाहेर बॉल भिरकावलाय. भूषण गोळे बॉलकडे पाहत राहिला. सीमारेषेच्या बाहेर षटकार मॅसिव्ह हिट होता आणि याच फटक्यांची आता गरज आहे. षटकाराबरोबरच धावसंख्या पुढे जाईल. धावा झालेल्या आहे 34. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. पुढचा चेंडू यावेळेला राऊंड विकेटने टाकण्यासाठी येतोय. रनवे मध्ये थोडासा थांबला. रोहित करात पोहोचलाय 7 बॉल मध्ये 10 वर. थोडासा वेळ घेतलाय, पण तो आता खेळ बदलेल का हा खेळाडू. एक चांगला हार्ड हिटर, नेहमीच आक्रमक फलंदाजीसाठी जाणला जातो. समोर आहे धनंजय. राऊंड विकेटने अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. योगेश पेनकर फायटर जेट यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. रोहित खरातचा खेळ संपेल. धक्का बसतो इथे श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीला 34 या धावसंख्येवर.
तिसरी विकेट आपण पाहिलं तर गमावली जाते. तिसरा बॅटर रोहित कराडच्या रूपानं आपण पाहिलं तर बाद होतं. ॲक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळणारा होता. बॅटचं टॉपेज घेतला आणि चेंडू हवेत बराचसा काळ होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट कीपर फायटर चेट कॅप्टन योगेश पेनकर तो देखील आपण पाहिलं तर चेंडू खाली पाहायला मिळतोय. सेल टिपला जाते, विकेट येते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर धनंजय भिंताडेकडनं इथे मैदान ते टाकले जातात. विशेष करून चांगली 2 षटकं आपण भूषण गोळेची पाहिली. त्यानंतर धनंजय भिंताडे तो देखील आपला स्पेल पूर्ण करताना या षटकात मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजांनी कमबॅक केले. आतापर्यंत वापसी देखील आपण पाहिले तर केली, पुनरागमन देखील केले, परंतु बॅटर जे बॅटिंगसाठी येत आहेत त्यांना देखील इथे मात्र प्रभावित करणारी इम्प्रेस करणारी कामगिरी ती मात्र इथे करावी लागेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नरसिंग पालमपल्ले येत आहेत. सिक्सर किंग बॅटिंगसाठी इथे मैदान ते उतरत आहेत. ऑन स्ट्राईक बॅटिंगला आपण पाहते नरसिंग तर गोलंदाज धनंजय. रिव्हर्स स्विच इट आल्या आल्या उलटा पुलटा चेंडू मात्र पाठवलाय थेट आउट ऑफ द पार्क 6 रन. परंतु तिथे टेक्नॉलॉजीचा वापर केला ते टीव्ही अंपायर कडे निर्णय पाठवलाय. नो बॉल असेल का ते देखील आपण पाहणार आहोत. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल असेल का या गोष्टीची चर्चा देखील आपण पाहिलं तर इथे केलीच आहे. प्रोफेसर गोलंदाज धनंजय भिंताडे आणि पहिल्या चेंडूवरती आलेल्या नरसिंग पालमपल्ल्यांना पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स केलं आक्रमण केले आणि तिथे एक मोठा प्रहार देखील मैदान ती पाहायला मिळतोय. भरपूर आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये दाखल झाला नरसिंग पालमपल्ली. हे नाव खूप मोठं आहे आणि स्पर्धा गाजवल्या खेळाडूने पहिलाच बॉल खेळत असताना उलट दिशेने खेळला आणि तिथे चांगलं टायमिंग जुळवलं. षटकार मिळालाय परंतु हा बॉल आता तपासणी केली जाईल. ओव्हर स्टेपिंग केले का याची शहानिशा केली जाते. तिसरे पंच ऍक्शन मध्ये आहेत. टीव्ही अंपायरला कॉल केलाय. मुख्य पंचांनी यावेळेला हा निर्णय पाठवलाय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये. दूध का दूध और पाणी का पाणी काय असेल या चेंडूची कहाणी आपल्या समोर रंगेल. मात्र ज्या पद्धतीने पहिलाच बॉल नरसिंगने टोलवलाय कौतुक करावं लागेल. नजर, हँड अँड कोऑर्डिनेशन, बॉडी बॅलन्स सर्व काही जुळवून आणलं आणि त्यानंतर स्वतःचा क्लास दाखवलाय. 34 धावा आतापर्यंत आहे. 3 विकेट गेल्या आहेत. इथे किती धावा मिळतील त्या ऍड होतील आणि पहा हे दृश्य कॅमेरा बघ tenniscricket.in कडून दाखवलं जात आहे. गोलंदाजाचा पाय कुठे लँड केला त्याने हे दाखवलं गेलं आणि त्यानंतर आता तिसऱ्या पंचांचा निर्णय. तिसऱ्या पंचांनी फेअर डिलिव्हरी कळवलं. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेन बॉल होता, ऑन साइडला टार्गेट करायचं होता मात्र यावेळेला कनेक्शन झालेलं नाहीये. बरोबरच एक धाव मिळते. एकेरी धावीने धाव फुलं पुढे जाईल. लेग बायचा इशारा आलाय. 41 धावा आहेत स्कोर कार्डवर. चौथ्या षटकामध्ये 2 षटकार आले. उत्तम सर या षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सने केलाय. अक्षय आणि नरसिंग या दोन्ही बॅटरला आपण पाहतोय परंतु नरसिंगच्या बॅट मधून एक मोठा बिगिट देखील आपण पाहिलाय. यावेळीचा चेंडू होता अक्षय आपण पाहिलं तर नो बॉल तिथे आपण पाहिलं तर मुख्य पंच कळवतायत त्याचे आवळे सर आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल तो देखील आपण पाहिलं तर इथे कळवला जातोय. धनंजय भिंताडे प्रचंड इथे आपण पाहिलं तर चिंतेत पाहायला मिळतोय आणि तिथे थर्ड अंपायरकडे पाठवले चेक करण्यासाठी परंतु रिव्ह्यू घेतलाय. DRHचा देखील आपण पाहिलं तर तिथे वापर केलाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय. इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायटर चेट योगेश पेनकर, बबलू पाटील थोड्या चर्चा देखील आपण मैदान ती पाहिला आणि त्यानंतर लगेचच धनंजय भिंताडे आणि कॅप्टन आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यासाठी मुख्य अंपायरला इथे मात्र कळवत आहेत. DRHचा वापर केला जातोय. थर्ड अंपायरकडे मागणी केली. टेक्नॉलॉजी देखील आपण पाहते या स्पर्धेत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेत अतिशय सुंदर लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवते HD क्वालिटीमध्ये. संपूर्ण टीमला आपण पाहतोय. संतोष नाणेकर यांच्या नेतृत्वाखाली टीम काम करते. संदेची पिलाने सर, साहिल चव्हाण सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेत देखील आपण पाहतोय. सगळे कॅमेरामॅन आणि विशेष tenniscricket.in चे स्कोरर ते देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपली छाप सोडतायत. मॅन्युअली स्कोरिंग देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर क्रिक माध्यमातून स्कोरिंग देखील शोएब शेख सरांकडनं आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर थर्ड अंपायर देखील निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. ॲक्शन रिप्ले
आपल्या समोर स्क्रीनवरती आहे आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आपण पाहिलं तर येतोय स्क्रीनवरती. आपण पाहू शकाल इट्स अ नो बॉल, तो देखील निर्णय इथे मात्र कळवला जातोय. ओर स्टेपिंग केलंय, बॉल चांगला होता, लेग कटर होता, मेहनतीने कमवलं पण तू इन्कम टॅक्स मध्ये गमवलं असंच पाहायला मिळतंय. सध्या धनंजय भिंताडेने चूक केली आहे आणि पहा संदेश पिलाने यांना स्क्रीनवर आपण पाहतोय. श्रेयस तेली tenniscricket.in साठी महत्वाची भूमिका. दोन्ही सहकारी कमी गतीने टाकलाय, स्लोवर वन पाहायला मिळाला, गती कमी केली, गती सोबत मती वापरली आणि आता प्रगती झाली आहे. डॉट बॉल गरजेचा होता, फ्री हिटचा बॉल निर्धाव मध्ये कन्वर्ट केलाय. डॉट बॉल टाकलाय धनंजय भिंताडीने. धाव संख्या स्कोर कार्डवर 42 धावा आहे, 3 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 4 चा. चूक केली पण ती सुधारली, हे गरजेचं असतं. एखादा चेंडू ज्यावेळेला चुकीच्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला जातो त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं असतं. धनंजय पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल लेग कटर होता, अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अक्षयचा झेल टिपलाय. धनंजय भिंताडेने कॉट अँड बोल्टच्या रूपाने चौथा धक्का बसेल श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणेला. धावसंख्या 42, 4 गडी बाद. विकेट देखील आपण पाहिले तर इथे आणि इथे बॅटर देखील आपण पाहिलं तर बाद होत आहेत. अक्षय देखील आपण पाहिले तर परत आहेत. अक्षय स्ट्रगल करत होते. गोपी सर मिडल ऑफ द बॅट चेंडूला होताना पाहायला मिळत नव्हते. काही डॉट बॉल झाले, काही बिंदी गेंद देखील आपण अक्षयसाठी पाहिल्या, काही निर्धाव चेंडू पाहिले आणि त्यानंतर 4 चेंडू खेळला अक्षय, एकही धाव न बनवता शून्यावरती तो इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. सेलिब्रेशन देखील आपण पाहतोय. धनंजय भिंताडे, अक्षय तावरे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर कृष्ण गवळे आणि टीम इथे आपल्याला सेलिब्रेशन करताना पाहायला मिळते. बराचसा काळ चेंडू हवेत होता आणि तिथे कॉटन बॉलची संधी होती. गोलंदाज धनंजय भिंताडेला एक सुंदर झेल टिपत विकेट देखील तो इथे आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळते. 42 रन लॉस ऑफ 4 विकेट. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे ही टीम आपण पाहतोय. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीचा संघ तो देखील आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना टीम मॅनेजर आपण पाहिलं तर स्वतः खेळाडू कक्षातून आपण पाहू शकाल विशाल कांबळे सरांना. 42 धावा धावपल होत्या, 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर रोहन खरात याच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहिलं तर इथे मैदानात उतरलेला आहे आणि तोच संघ इथे आपण इन ऍक्शन बॅटिंग करताना पाहतोय. 42 रन लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद 42. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात आणि पहिला चेंडू करेल प्रथमेश राठोड. इथे चांगला चेंडू होता, टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातात देखील आपण पाहिलं तर एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहते. या वर्षीच्या हंगामात, या वर्षीच्या मोसम मध्ये प्रचंड मॅन इन फॉर्म आहे. अनेक प्रीमियर लीग त्यानं जिंकलेला आहेत. विशेष करून आपण जुन्नर प्रीमियर लीग मध्ये त्याला पाहिलं, हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं, मावळ प्रीमियर लीग मध्ये पाहिलं, खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये पाहिलं. अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा गाजवणारा मिस्टर प्रीमियर लीग डावकुऱ्यातीचा प्रथमेश राठोड. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, दुसरा बॉल पहिल्या बॉलची अगदी झेरॉक्स कॉपी काढावी एवढा परफेक्ट टाकलाय. प्रथमेश राठोड सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करतो हा खेळाडू. अनेक स्पर्धा गाजवल्या. चांगली कटर, डावकुऱ्याचा गोलंदाज आहे, उंची कमी आहे परंतु खांद्याचा ज्या पद्धतीने वापर करतो बॉल रिलीज करताना, चांगली कटर टाकलीत. नरसिंगसाठी पुढचा बॉल, पुन्हा लेग कटर, पुढ्यातून बॉल बळवलाय, स्तब्ध उभं ठेवलंय. 3 बॉलवर एकही धाव खर्च केलेली नाहीये. लगातारचे 3ही चेंडू कटर वापर केलाय परंतु आता रिव्ह्यूचा वापर पुन्हा एकदा केला जाईल असं चित्र पाहायला मिळतंय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलाय बहुधा फलंदाजाने. तिसरे पंच पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये येतील. चांगले लेग कटर, पहिल्या 2 बॉलवर स्तब्ध उभं ठेवलं. तिसरा बॉल देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पाय चालले नव्हते. लगेचच पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. दोन्ही फलंदाज सध्या चर्चा करतायत. अनुराग मोहिते आणि नरसिंग पालमपल्ली. 42 ला 4 अशी स्थिती आहे सध्या. 5वे षटक पहिल्या डावातलं. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा हा संघ आहे. ऍक्शन रिप्ले, भरपूर बाहेर शफल झाला, त्यानंतर पुन्हा मागे येत असताना लेग कटर शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न, चांगलं वळण प्राप्त केलंय आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी, ग्राह्य चेंडू आहे म्हणजेच काय तर आता रिव्ह्यू गमावलाय. एकच रिव्ह्यू होता आणि तो तुम्ही गमावलाय. बॅटिंग करणारी टीम श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. चांगली गोलंदाजी,
उत्तम सर 3 बॉलवर एकही रन खर्च केलेली नाहीये. डेथ ओव्हरमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी कौतुकास पात्र आहे. यावेळीचा चेंडू होता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिले तर केला आणि चांगला फटका तो देखील आपण पाहिले तर गॅपमध्ये चेंडू मात्र चाल सीमा पार. नरसिंग पालमपल्ले यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार. घी जब सीधी उंगली से ना निकली तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. सरळ बॅटने धावा आल्या नाहीत आणि त्यानंतर धावा गरजेच्या होत्या. उलट दिशेने खेळला, रिव्हर्स अटेम्प्ट केला, गॅप शोधला, गॅप मधून बॉल पाठवला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉल थोडासा वरती होता परंतु गॅप मध्ये गेला आणि तिथे हा चौकार आलाय. मच निडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साइड श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी साठी. उलट टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कबीला चांगली फिल्डिंग, सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 47 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू टाकलीत, 5 धाबा खर्च केल्या, 3 चेंडू निर्धाव टाकले. 5व्या चेंडूवर 4थ्या चेंडूवर चौकार आला, 5व्या चेंडूवर सिंगल घेतली. 47 ला 4 शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात. खुल्या गटातला दुसरा सामना इथे रंगतोय. निमित्त राहिलंय प्रहार प्रीमियर लीग 2025 12व पर्व. पुन्हा लेग कटर. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला, एक चांगला फटका देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, अडवलं जातोय. विशेष करून आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करताय. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीनं 2 धावा देखील आपण पाहिले तर इथे पळून पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड देखील पुढे जातोय. 5 ओव्हर कंप्लीट होत आहेत आणि धावफलक बनवलं जात आहेत. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे हा संघ आपण पाहिले तर इथे बनवतोय. 49 धावा, 4 विकेट गमावल्यानंतर 49 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद, 49, 5 षटकं संपतायत आणि शेवटच्या अंतिम षटकाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. एकूण 50 धावा धावफलक होत आहेत, 4 विकेट गमावल्या. शेवटचा आणि अंतिम षटक देखील आपण पाहिलं तर इथे टाकला. ते स्लॉगर टेतोर करण्यासाठी गोलंदाज देखील इथे मैदानात येत आहेत. शेवटच्या षटकाला आपण पाहिलं तर पर्याय विकल्प या संघात सातत्याने आपण भरपूर पाहिलेले आहेत. प्रेक्षक गॅलरी देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. शेवटची 4 मिनिटं या षटकासाठी इथे बाकी आहेत आणि गोलंदाजीच्या मार्क होते येतोय आसिफ शेख. तो मात्र इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. वाकोलीचा कोहिनूर ऑल इंडिया ओपन गटातून आपण आसिफ शेखला पाहतोय. अनेक मॅन ऑफ द सिरीजच्या 2 व्हीलर दुचाकी बाईकच्या नावावरती आहे. तो गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आसिफ शेख एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर या संघात आपण सातत्यानं पाहतो. बबलू पाटीलच्या नेतृत्वाखाली टीम सातत्यानं आपण पाहिलं तर भारत देशभर भ्रमंती करताना पाहायला मिळते आणि तोच संघ आपण पाहतोय. याचे कॅप्टन आज कृष्णा गवळी या टीमला लीड करतायत. पहिला चेंडू होता, पंचकळ होत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल, खराब चेंडू येते, अतिरिक्त अवांतर धाव येते. स्लॉगर टेतोरची सुरुवात खराब चेंडून आपण पाहिलं तर इथे होते. गोपी सर पहिला चेंडू आसिफ शेखचा आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप, एक खराब चेंडू होतोय, व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या रूपानं धावफलक वाढ होती. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. व्हाईट बॉल नंतर कमबॅक करायचंय. शेवटचं षटक इथे मार्गस्थ असताना पहा कमबॅक केलंय, धाव घ्यायची आहे आणि दोघांमध्ये येस नो वेट या शब्दांचं महत्व इथे पाहायला मिळालं. अखेर आपली विकेट बहाल केली, सॅक्रिफाईस केलंय कारण अनुरागला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. चांगलं कमबॅक, पुढ्यातून बॉल बळवला, कोणताही स्पर्श झालेला नव्हता. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक फायटर जेट योगेश पिनकरने बॉल आपल्या हातातून पाहिला, वेळ घेतला आणि जसं पाहिलं नॉन स्ट्राईक एंड वरून फलंदाज निघालाय, त्यांनी आसिफच्या दिशेने थ्रो केला आणि तिथे विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक इथे बसेल टीमला. पाचवी विकेट देखील आपण पाहिले तर इथे 5वा बॅटर देखील इथे बाद होते. 50 धावा धावफलक होत आहेत. पहिला चेंडू देखील आपण पाहिले तर थोडासा खराब होता, परंतु पुढील चेंडूवरती आपण पाहिले तर चेंज ऑफ पेस गोलंदाजी आसिफ शेखकडनं आपण सातत्यानं पाहिले आणि विशेष करून स्लॉगर टेतोरमध्ये तो सातत्यानं गोलंदाजी करतो. शेवटची काही षटकं तो हाताळतो, कमी धावा खर्च करतो, काही टॉटबॉल टाकतो, काही बॅटरला रनआउट करतो आणि पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूला तो सातत्यानं सामना झुकवताना पाहायला मिळतो. प्रतिस्पर्धी टीमला कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 या टीमचा देखील आपण पाहतोय. 50 धावा, लॉस ऑफ 5 विकेट, शेवटचा अंतिम
षटक. यावेळीचा चेंडू त्या कव्हरच्या टोक्यावरतून खेळलाय, टिप कव्हर सीमा पार. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाईल, वन बाउन्स सीमा पार, चौकार. मागच्या बॉलवर काम स्ट्राईक एंडला येण्यासाठी धडपड केली, प्रयत्न केली, याचं उत्तर दिलंय अनुराग मोहितेने. कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, डीप कव्हरचं क्षेत्र खाली होतं, तिथून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. प्रहार प्रीमियर लीग चौकार. डेथ ओव्हरमध्ये धाबांची गरज आहे. धावफलक 54 वर पोहोचलाय. 5 विकेट. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आराम करतोय. ओंकार आहे दुसऱ्या बाजूला. अनुरागनी 2 बॉलमध्ये आतापर्यंत 6 काढल्यात. अजूनही 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. एक चांगलं लक्ष प्रस्थापित करायचंय श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणेला. रोहित स्पोर्ट्स बांदेश्वर बांदा या संघाच्या समोर एक चांगलं बॅटल इथे रंगेल. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. पुढे येणाऱ्या 4 बॉलमध्ये जास्तीत जास्त धाबा घेणं उत्तम सर गरजेचं आहे सध्या फलंदाजी करणाऱ्या टीमला. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातोय. उजव्या हाताचा फलंदाज अनुराग स्ट्राईक एंडला आहे. आसिफ त्याच्यासाठी वेगळी रणनीती आखतोय, कारण मागच्या बॉलवर चौकार आलाय. आसिफ शेख वाघोलीचा सुपरस्टार ओडी विकेटने बाहेर गेलाय, सफल झालाय, परंतु सफल झालेला नाहीये. वेग वाढवला, गती परिवर्तन केलंय, वेगवान चेंडू टाकलाय, चेंडू चाललाय डॉट बॉल. मागच्या बॉलचं उत्तर दिलंय, परत फेड केली आहे, चेंडू आलाय निर्धाव. चांगली गोलंदाजी देखील इथे मैदानावरती आपण पाहतोय आसिफ शेख कडनं. एक तेरी तो एक मेरी, पहिला चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल देखील इथे आलाय. यावेळीचा चेंडूचा लॉफ्टेड ड्राईव्ह सरळ बॅटनं समोर खेळलाय, हवेत उडवलाय आणि पाठवलाय टीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे घुमा के अनुराग मोहितेच्या बॅटमधून येतोय उत्तुंग उत्तुंग षटकार. मागच्या बॉलवर शांत ठेवलं होतं, पण तो आता शांतता भंग झाली आहे. सरळ बॅटचा वापर, टायमिंग प्रॉपर, आणि आता बॉलने केली हवाई सफर. डाऊन दी ग्राउंड पाठवलाय बॉलला मैदानाला प्रदक्षिणा घालण्यासाठी. षटकाराने धावसंख्येचा वेग वाढील. ऍक्शन रिप्ले पहा. आसिफ शेख हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला. टप्पा कितीही चांगला असला तरी आपला अंदाज देखील निराळा आहे हे दाखवून दिलं अनुराग मोहितेने. त्याची रिॲक्शन पहा. बॉलकडे पाहिलं देखील नाही, माहिती होतं कनेक्शन चांगलं जुळलंय. या बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. धावा झालेल्या आहेत 60. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर अजून मोठी फटके गरजेचे असणार आहेत. 60 धावा, 5 गडी बाद. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होईल. गोलंदाजाने देखील आता थोडीशी धास्ती घेतली असेल. आसिफ तयार, पण तू देखील कमबॅक करील त्यामध्ये शंका नाहीये. त्याने देखील अनेक वेळेला थांबवलंय. बॅटल रंगील. लेग कटरचाच वापर केलाय, वेग होता, यावेळेला स्तब्ध उभं केलंय, कमबॅक झालंय. उत्तम सर, याचीच मी चर्चा केली की आसिफकडे देखील व्हेरिएशन आहे आणि ते त्याने दाखवलंय. बॉल चाललंय डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिला, तर इथं आसिफ शेखची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू तो देखील आपण पाहिला, तर इथे करताना पाहायला मिळेल. 5 गडी बाद, 60 धावा. लास्ट बॉल आपण पाहतोय पहिल्या डावातील. यावेळीचा चेंडू त्या सरळ बॅटनं हवेत उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक कोणताच नाही, चेंडू मात्र चाईल. एक टप्पा घेत सीमा पार, वन बाउन्स, चौकार. शेवटच्या बॉलवर ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. समोर खेळ आहे, डाऊन दी ग्राउंड. शेवटच्या बॉलवर देखील चौकार. याच फटक्यांची गरज होती आणि बरोबरच 6 षटकांचा खेळ ते संपलाय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे पहिल्या डावाचा लेखाजोगा सध्या स्क्रीनवर आहे. रोहित करात 8 बॉलमध्ये 10 काढल्या. शरद पारगेने आज नाराज केलं. गोल्डन डकची शिकार. पहिल्याच बॉलवर तो बाद झाला. किरण अंबाल 10 बॉलमध्ये 22. अक्षय पाटीलला आज काहीच करता आलेलं नाहीये. 5 चेंडू त्याने खेळले, 0 धावा त्याच्या खात्यामध्ये. नरसिंग पालंबली पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीपचा षटकार मारला होता. 8 बॉलमध्ये 11 त्याने काढल्या. अनुराग मोहितेने चांगला कॅमिओ दाखवून दिलाय. 6 बॉलमध्ये 16. ओंकार पोकळे एकही चेंडू खेळलेला नाहीये. एक्स्ट्रा मध्ये 5 होत्या. 6 षटकांचा केस संपलाय. 64 ला 5 आहेत. 65 धावांचं लक्ष असेल.
बॅटिंग समरी देखील आपण पाहिले. आता गोलंदाजीच्या कामगिरीकडे आपण जातोय. भूषण गोळे 2 षटकं करताना पाहायला मिळाले. 13 धावा खर्च केला, 2 विकेट आणि 6.50 ची इकॉनॉमी आपण पाहिली. धनंजय भिंताडे 2 षटकं करताना पाहायला मिळाले. प्रामुख्याने धावा भरपूर खर्च केला, परंतु 2 महत्त्वाच्या विकेट देखील आल्या. 27 धावा खर्च करत 2 विकेट मिळाल्या. 13.50 ची इकॉनॉमी आपण पाहिली. प्रथमेश राठोड यांनी एकच षटक टाकलं, फक्त 7 धावा खर्च करत फार कमी इकॉनॉमी आपण पाहिली 7.00. तर आसिफ शेखच्या शेवटच्या षटकात स्लॉगोर मध्ये आल्या तब्बल 15 धावा. 15च्या इकॉनॉमीने देखील आपण पाहिलं तर धावा तो खर्च करताना पाहायला मिळाला. 36 चेंडू आणि विजयासाठी टार्गेट देखील आपण पाहिलं तर इथे ठेवले. 65 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल. सेकंड इनिंग देखील आपण इथे सुरू होताना पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून 2 सुमधुर गोड आवाज आपल्या कानावरती पडताना पाहायला मिळतील. त्यानंतर दुसऱ्या डावाचं समालोचन ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचं भांडार या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे मुख्य समालोचक आदरणीय नरेशजी ठोमे सर, आणि त्यांच्या समेत आपण ऐकूयात व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आदरणीय मनीषजी पाटील सर. धन्यवाद उत्तम सावंत सर, धन्यवाद गोपी जाधव सर, धन्यवाद मनोज बेल्लेकर सर, आणि स्वागत आहे नरेश डबे सर. ऑनफिल्ड अंपायर्स अजय आवळे सर आणि संजय भालेराव सर, आणि थर्ड अंपायर अक्षय निर्मल सर यांचा देखील उल्लेख व्हायला हवा. पंचांची भूमिका महत्त्वाची आहे. सकाळ सत्रामध्ये शुभम गाडे सर आणि समीर जोशी सर आपल्याला पाहायला मिळाले. खूप महत्त्वाच्या भूमिका प्रत्येकाच्या असतात, ज्यांची दखल घेतली गेली पाहिजे. आमचे स्कोरर शोएब शेख सर, आणि खूप चांगली कामगिरी त्यांची. मॅन्युअल आणि डिजिटल दोन्ही बाबतीत त्यांची अग्रेसर भूमिका. धावसंख्या नोंदकाची टेनिस.in ची पूर्ण टीम सातत्याने वेगवेगळ्या अँगल्सने प्रेक्षकांपर्यंत या स्पर्धेचा आढावा देते, आणि म्हणूनच या सर्व गोष्टी जुळून येत आहेत. आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर स्पर्धा परीक्षा देणारा गट विद्यार्थ्यांचा तो खेळला, आणि आता दुपारच्या सत्रात आपण अखिल भारतीय खुला गट पाहतोय. त्यातला दुसरा सामना बांदेश्वर बांधा संघाला पाठलाग करायचा आहे तब्बल 65 धावांचा. आणि पाहूया ती बॅटिंग लाईनअप आहे. 65चं लक्ष गाठण्यासाठी 2 फलंदाज पोहोचल्यात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला योगेश पेणकर, आणि योगेश पेणकरच्या साथीनं कृष्णा गवळी. चल मॅच ऑन करण्यास हरकत नाही. पंच पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. माझ्यासोबत जॉईन झाले नरेश डोमे सर. काय थरार क्रिकेटचा आपण अनुभवतोय, आणि म्हणूनच प्रेक्षकांचा देखील कल आता स्पर्धेच्या दिशेने वळतोय. पहिल्या दिवसापासून चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीग पर्व 12. निश्चित टेनिस क्रिकेटचं वैभव आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी, सचिन ढवळेज पब्लिकेशन, सचिन ढवळेज बुक स्टॉल यांच्या वतीनं स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांचे स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्या समोर येते. आपण सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र स्पर्धा, जिथे 12 संघ आहेत आणि त्या 12 संघांना 1ही रुपयाची फी नाही आहे, आणि संपूर्ण ड्रेस किट त्या संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन ढवळे सरांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुणे एरिवाईज क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्ह्यातील सगळ्या खेळाडूंसाठी निश्चित असोसिएशन तयार झालेलं आहे. त्यामध्ये सचिन ढवळे सर उपाध्यक्ष म्हणून काम करतायत, आणि त्यामुळे या असोसिएशनचे एकूण 26 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांना देखील 1 रुपयाची देखील फी नाही आहे, आणि भरघोस बक्षिसं दिली जाणार आहेत. त्याबरोबर पुढे जाऊन आपण ऑल इंडिया ओपन पूलचा एक फॉर्मॅट बघतोय, जिथे 3 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस, एकूण 4 बक्षिसं या खेळाडूंना असणार आहेत. त्यामुळं ही मोठी स्पर्धा वेगवेगळ्या फॉर्मॅटवरती येते. आज पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या इन्स्टिट्यूटच्या या ग्राउंडवरती क्रीडा रसिकांना tenniscricket.in च्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर प्रत्यक्षात मैदानावरती येऊन सुद्धा चांगले असं खेळ बघायला मिळणार आहे. बांदेश्वर बांदा संघ तगडे स्टार कास्ट असलेला संघ मैदानामध्ये दाखल होतोय.
तर दुसऱ्या बाजूला पुणे शहरातील पिंपरी चिंचवड शहरातील अत्यंत तगडे खेळाडू असलेला संघ आहे, अर्थातच श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. या संघाला देखील आपण या मैदानामध्ये बघतोय. सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय विशाल कांबळे सर या संघाची बांधणी करतायत आणि वेगवेगळे खेळाडू, ज्या खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स होतोय स्थानिक संघांमध्ये, त्यांना जरूर या संघामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. मला वाटतं एक पायरी आहे ही, श्रीतेजमध्ये येणं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या लेवलवरती जाणं. त्यामुळं हा संघ देखील या फॉर्मॅटवरचा अत्यंत तगडा संघ आहे. त्यामुळे ही मॅच जबरदस्त होणार, यातील मात्र शंका नाही. सामन्याला सुरुवात होते. सनी कसबेच्या हातामध्ये चेंडू, तर समोर फायटर जेट योगेश पेनकर. अखूट टप्प्याचा चेंडू कव्हर्स मध्ये उचलण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज योगेश पेनकरचं जेट टेक ऑफ करू शकलं नाही, तर त्याची होते क्रॅश लँडिंग. पहिला फलंदाज बाद, 0 धावा. बर्थडे बॉय ललित चौधरीने एक तो झेल टिपला आणि त्याचा वाढदिवस आता कुठेतरी आता ग्रँड बनतोय, कारण त्यांनी योगेश पेंडकरचा विकेट मिळवण्यासाठी गोलंदाज सनी कसबेला सहकार्य दिलेले आहे आणि गोल्डन डकवर योगेश पेंडकरचा खेळ संपला खूप कमी वेळा. असं तुम्हाला पाहायला मिळते की योगेश पहिल्याच बॉलवर बाद होता, जागा बनवून खेळायचा प्रयत्न पंच केलाय, पण क्षेत्ररक्षक कव्हरचे वेगानं पोचले, ललित बॉलवर जज केलं आणि त्यानंतर त्यांनी उत्तम दर्जाचा झेल टिपला आणि ते सेलिब्रेशन आजचा वाढदिवस खास बनवणारा ललित चौधरीचा. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेली असून चांगली सुरुवात पाहायला मिळते. खरं तर बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 हा मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा संघ, तसेच श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे हा सचिनजी तापकीर यांच्या मालकीचा संघ आणि संघ मालकच देखील तितकंच मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना आज जो मोठा फॉर्मॅट मिळत आहेत, जे लेवल टेनिस क्रिकेटची वाढते, त्या पाठीमागं संघ मालकांचं खूप मोठं योगदान आहे, खूप मोठं योगदान आहे. आदरणीय सचिन ढवळे सर सुद्धा एक संघ मालक आहेत. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण प्रहार SD प्रहार 11 देखील बघितलेले, येणाऱ्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये देखील आपण SD प्रहार 11ला बघणार आहोत. त्याचबरोबर आज इथे सन्मान्य मकरंजी तोरसकर, सन्मान्य सचिन भाऊ तापकीर गेल्या अनेक वर्षांपासून श्रीतेज 11ला सपोर्ट करतायत आणि सातत्याने या टीमनं देखील त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेले आहेत. तर मकरंद भाऊ तोरसकर या ठिकाणी दिग्गज खेळाडूंना घेऊन आलेले आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा स्लोवर वन आणि फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. इथे फलंदाज प्रथमेश राठोडचा धावफलकावरती धावा 0 आहेत. सुरुवात शांत आहे, 1 बाद 0. सुरुवात शांत आहे. श्री बांदेश्वर बांदा हा संघ सातत्यानं आपण मागच्या हंगामात पाहिलं तर विविध स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळेल. बबलू पाटील यांची बॉन्डिंग आपण पाहतोय, पण जी सुरुवात अपेक्षित होते श्री बांदेश्वर बांदा या संघाला, ती सुरुवात योगेश पेंडकर जे तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात, जी निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते ते देऊ शकले नाही. त्याचमुळे आता चांगली सुरुवात सनी कसबेची, जो एक मिस्ट्री बॉलर आहे. वर द विकेट, होय ऑन साईडला स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा होणार आहे. प्रथमेश आले, प्रथमेश चमकले आणि जसा आपण उल्लेख करतो मिस्टर प्रीमियर लीग म्हणून त्यांचा उल्लेख सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये होतो, तो का त्याची चर्चा होते प्रथमेशच्या या स्ट्रोकवर. बॉल सीमारेषा पार, सुंदर फटका. पहिला असं वाटलं होतं की चेंडूला एलिव्हेशन जास्त मिळालेलं आहे, टायमिंग नसावं परफेक्ट, पण बॅटचा स्विंग इतका जोरदार होता की बॅटच्या वरच्या बाजूला येऊन सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला. इथे बघू शकतो आपण, आडव्या बॅटने फटका मारला होता, वरची कड घेतली आणि चेंडू कुठे जातोय तर लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. ही खरं तर नजाकत असते ऑल इंडिया ओपन पूलची. इथे येणारा खेळ आहे ना, हा विलक्षण आनंददायी असतो. धावसंख्या 6. सनी ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टॅप केला क्षेत्ररक्षक पॉईंटचे. ही रिस्की सिंगल होती, पण आता एक धाव महत्वाची आहे आणि त्याचमुळे ती रिस्क त्यांनी स्वीकारली आणि धावसंख्या पोहोचते आता 7 वर. असा एखादा चेंडू फलंदाजाला प्रचंड प्रश्नात टाकतो. खरं तर प्रचंड मोठा फटक्याच्या मूडमध्ये होता फलंदाज प्रथमेश राठोड. तिथं बघितलं की चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा स्लोवर वन केला होता. अचानक फटक्यामध्ये त्यानं बदल करण्याचा निर्णय घेतला आणि चेंडूला स्टिअर केलं पॉईंटच्या दिशेनं. खरं तर हे यायला पाहिजे. जसा एखादा महान गायक अचानकपणे एखादी तान घेतो, अचानकपणे एखादा आलाप घेतो आणि गाणं सुंदर बनवतो, तर तसं हे असे महान खेळाडू असतात. तेच आपल्या खेळामध्ये असा बदल करू शकतात. तो प्रथमेश राठोड आहे. सनी टू कृष्णा, धीम्या गतीचा लेग कटर स्लाइस करण्याचा प्रयत्न, गल्लीला क्षेत्ररक्षक होते, चुकले आणि बॉल जातोय मागे थर्ड मॅनला. आउटफील्ड थोडी फास्ट आहे पण तितक्याच वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. फलंदाजांचा देखील तितकाच वेग आहे आणि म्हणूनच 1ला 2 मध्ये आणि 2ला 3 मध्ये कन्वर्ट केलेले आहे. धावसंख्या श्री बांदेश्वर बांदाची 10 वर.
मोठं जाळ आहे तिथे, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिथून दोघांच्या मध्ये चेंडू खेळणं ही एक विलक्षण कला आपल्याला बघायला मिळाली प्रथमेश राठोडकडून. पुन्हा कृष्णाकडून हा फटका खेळला होता. 3 धावा कृष्णाला इथे मिळत आहेत आणि धावफलक देखील पुढे पोहोचतोय. 10 धावा ही आश्वासक सुरुवात आहे. शून्यावरती योगेश पेनकर बाद होता, शून्यात सुरुवात झाली होती, मात्र अजून षटक संपलेलं नाही. बांदेश्वर बांदा संघ 10 धावफलकावरती पोहोचलेला आहे. खूप काही बाकी आहे. प्रेक्षक देखील त्याच आवेशात आहे की एक चांगलं क्रिकेट त्यांना पाहायला मिळेल. मागचा सामना जो होता तो शेवटच्या बॉलपर्यंत रंगला आणि आता हा सामना सुद्धा तशाच होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांची आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला, धावसंख्या 10, एक गडी बाद. लेंथ बॉल होता ऑन साइडला, स्लॉग हिट. बॉल एरियल रूट घेऊन डिस्पॅच होतोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार या षटकातला दुसरा. उंच उंच उंचच उंच पहिलाही फटका खेळला होता. आकाशामध्ये उंच फटका होता. हा देखील हवेमध्ये जास्त एलिव्हेट झाला होता, मात्र लांबी देखील परफेक्ट कव्हर केली चेंडूनं आणि 6 धावांची मोहर इथे उमटते प्रथमेश राठोडकडून. अडचणी आल्या होत्या सुरुवातीलाच, मात्र त्या अडचणींवरती मात करत एका मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल बांदेश्वर बांदा. प्रथमेश राठोड असा एक खेळाडू आहे की त्यानं पहिल्या एकाच षटकामध्ये अडचणीतून संघाला सुस्थितीमध्ये आणून ठेवलेले. शॉट ऑफ गुड लेन बॉल होता आणि त्यामुळेच पोझिशन घेता आली प्रथमेशला आणि त्यानंतर थोडे लीन झाले हा स्ट्रोक खेळताना आणि प्रॉपर बॉल मध्यावर कनेक्ट करताना तो षटकार वसूल केलेला आहे. आणि अनुराग निराश मनस्थितीत दिसत आहेत. ॲज अ विकेट किपर, ॲज अ कॅप्टन त्याची भूमिका महत्त्वाची. या ठिकाणी युवतींना सुद्धा क्रिकेटचा मोह आहे, त्याचमुळे प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये तुम्हाला युवती देखील पाहायला मिळतील, तरुणी देखील पाहायला मिळतील, कारण क्रिकेटचा खेळ आता प्रत्येकासाठी खुला आहे. आणि निश्चितच पुण्यामध्ये तर अनेक असे भगिनींचे संघ तयार झालेले आहेत, जे प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा आता खेळायला लागले. अनेक स्पर्धा भगिनींसाठी सुद्धा पुण्यामध्ये होत आहेत. टेनिस क्रिकेटच्या लेदर बॉल तर खेळतात आपल्या मुली देखील, पण अगदीच काही हौशी संघ सुद्धा असे तयार झालेले आहेत जे सातत्यानं खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. यावर्षी आम्ही पिंपरी करंडकला बघितलं होतं महिलांना क्रिकेट खेळताना, भगिनींना क्रिकेट खेळताना, आणि खूप छान स्पर्धा ती देखील, त्यांचा पूल देखील रंगलेला होता. त्यामुळे जरूर आता क्रिकेट सगळ्यांसाठी ओपन आहे. कोणी सराव करा, कौशल्य आत्मसात करा आणि खेळा. आपल्यासाठी बक्षीस वाट बघत आहेत. 16 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात बांदेश्वर बांदा. रोहन, मिस्ट्री बॉलर ऑफ महाराष्ट्र, मिस्ट्री बॉलर ऑफ इंडिया असं देखील आपण म्हणू शकतो आणि प्रहार प्रीमियर लीगचा तो ब्रँड अँबॅसेडर आहे. सुरुवात या षटकाची डॉटने. मोठी उपलब्धी आहे. आदरणीय सचिन ढवळे सरांना आम्ही धन्यवाद देऊ. रोहन खरात, महेश नानगुडे या दोन्ही खेळाडूंनी खरं तर गरीब घरातून आलेले खेळाडू आहेत, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी आपली छाप सोडलेली आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती, आणि त्या 2 खेळाडूंना या स्पर्धेचं ब्रँड अँबॅसिडर त्यांनी बनवलेलं आहे. एक चांगला फटका होता इथे. कृष्णा गवळीचा सरळ बॅटनं उचलला चेंडू 6 धावांसाठी. आपण स्पिनर आहात, पण तुम्ही इतक्याही पुढ्यात बॉल देऊ शकत नाही फलंदाजाच्या, कारण बॉलला टर्न होता येत नाही. बॉल अगदी आवाक्यात जातो फलंदाजाच्या आणि तेच कृष्णासाठी थोडं सोपं होतं. सरळ बॅटचा वापर करतात त्यांनी कुठली चूक नाही केली. फटक्याची निवड योग्य होती आणि सरळ बॅटचा फटका सादर करताना तो षटकार त्यांनी वसूल केलेला आहे. म्हणजे या अगोदर 2 षटकार प्रथमेश राठोडचे आपण पाहिले आणि कृष्णा सुद्धा त्याच यादीत जाऊन बसतोय. धावसंख्या 22. पुन्हा एकदा पुढ्यात ठेवलेला बॉल, पण यावेळेस थोडासा 6व्या स्टंपवर बॉल पीच झाला होता. हा देखील एक फुलर लेनचा बॉल होता, पण कनेक्ट करू शकला नाही कृष्णा. डॉट बॉल. स्पिनर्स आहे, त्यामुळं आपण बघतो की टेनिस क्रिकेटमध्ये थोड्याशा मर्यादा येतात, मात्र त्या मर्यादांना मात करून आतापर्यंत रोहनने यश मिळवलंय. उजव्याच्या बाहेर यास यास ही चांगली लेंथ आहे. जो चेंडू विकेट टू विकेट होता आता थोडंसं बाहेर टाकतोय आणि वाईड घोषित केलं जातोय पंचांकडून. मात्र मागणी येते DRS ची. अजून आली नाहीये. घ्यायचा रेफरल की नाही घ्यायचा तो संभ्रम होता, पण त्या ठिकाणी रोहनने रेफरल घेतला नाहीये. त्यामुळे बघा एकच रेफरल आहे आणि तो देखील तुम्हाला विचारपूर्वक घ्यायचा आहे. धावसंख्या 22, एक गडी बाद. नेक्स्ट बॉल. उलटा स्ट्रोक, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ माझा मॅजिकचा. कृष्णा गवळी बॉल पाठवतोय थर्ड मॅन सीमारेषा पार. षटकार. फलंदाजाचा पवित्रा गोलंदाजाला समजला नाही तर काय घडतंय मैदानामध्ये आपण बघतोय. जो गुडलेंथ टाकायचा प्रयत्न करत होता, 2 चेंडू त्याचे चांगले पडलेले होते त्या टप्प्यावरती आणि ओळखलं होतं की मला गुडलेंथ येणार आहे, चेंडूला वळायला चान्स मिळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्सचा अत्यंत सुंदर पवित्रा घेतला त्यानं तिथे आणि चांगलं टेम्परामेंट दाखवलं. ठोकलाय षटकार.
फुल पॉवरफुल बॉल झालाय भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्टँड मध्ये गोल येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि निश्चितच गोल झालाय, नाही आलाय परत. तर काय शॉट होता, टप्पा पडला होता अलीकडं. आता शॉट ऑफ गुडलेन खूप मागे आपटला होता चेंडू आणि त्यामुळं वेळ होता इथे कृष्णा गवळीकडं. त्यानं व्यवस्थित बघितला, जागा बनवली आणि फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. पुढे एक बॅरियर येतो जेव्हा तुम्ही स्पिनर आहात, आपण चर्चा करूयाच. जागा बनवली, स्लाइस केलं, क्षेत्ररक्षण चुकलं, बॉल मागे थोडा स्लो जरूर झालाय बॉल, पण पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचू शकतील का. 2 क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले, पण आता हे षटक तर श्री बांदेश्वर बांदा रोहित 11 संघाच्या बाजूने जातंय. येतो चौकार, 4 धावा. सुंदर फलंदाजी आणि कृष्णा गवळीची खेळाची खरं तर हीच खासियत आहे की तो जास्त अवास्तव आक्रमकपणा करत नाही. चेंडूचा मेरिट बघतो तो आणि त्यानुसारच खेळतो. आपण बघितलं या अगोदर त्याने जे 4 मोठे फटके खेळले ते त्याचा क्लास होता, तो त्याचा दर्जा होता. आणि कृष्णा गवळीनं आज पुन्हा एकदा दाखवून दिले की कृष्णा कोणत्या ताकदीचा फलंदाज आहे. 39 वरती 1-2 षटकांचा खेळ संपलाय. विजयाचा पाया भक्कम बनवलेला आहे आणि पाया भक्कम बनला असेल तर इमारती उंच उंच उभ्या राहू शकतात. आपण बघू शकतो गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे. योगेश पेनकर बाद झाल्यानंतर थोडंसं दुःखाची छटा आली होती तिथे, मात्र त्याचं रूपांतर आता प्रचंड हर्षोल्लासात झालेलं आहे. प्लेयर्स डगआउटमध्ये आपण बघतोय. अफजल मखदूम सर त्या ठिकाणी आहेत ॲज अ मेंटॉर श्री बांदेश्वर बांदा रोहित 11 संघामध्ये. आपण एक चर्चा करत होतो रोहनची. जर तुम्ही स्लो ऑफ ब्रेक आहात, स्लो लेग कटर आहात, स्लो गुगली तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही फुल पिच आणि शॉर्ट ऑफ गुडलेंथ बॉल टाकूच शकत नाही, कारण तो मोका फलंदाजांना मिळतो. त्याचमुळे तुम्हाला गुडलेंथवरच अवलंबून राहावं लागतं. आणि निश्चितपणे असे चेंडू जे असतात तुमच्याकडे व्हेरिएशन असेल, पण फलंदाजाला अगोदर समजलं नाही पाहिजे की तुम्ही काय टाकलेलं आहे. जर तुमचे फिंगर्स रोल्स होतात आणि तुमचा मनगट दिसतंय फलंदाजाला की तुम्ही कुठला बॉल टाकलेला आहे, तर त्याच्यावरती मोठा फटका येऊ शकतो. त्यामुळे बरीचशी काळजी घ्यावी लागते इथे फलंदाजांनी. यावेळेस आपण तेच बघितलंय ना, तुम्ही ज्यावेळेस लेग कटर टाकत होता, अगोदरचा लेग कटर सक्सेस झाला, परत वाईट गेला, त्यानंतर पुन्हा एकदा त्याने तीच चूक केली, तिथेच टाकला. त्यावेळेस पूर्ण अंदाज आला होता कृष्णा गवळीला. त्याने जो रिव्हर्स खेळला ना, तो अगदी ठरवून खेळला होता. ते समजलंही नाही रोहनला. तर या गोष्टींची काळजी स्पिनर्सने घेतली पाहिजे. काळजी खूप महत्त्वाचा शब्द आपण वापरला. जेव्हा आपण अडचणीमध्ये आहोत त्यावेळी तर काळजी तुम्हाला जास्तीची घ्यावी लागते, कारण 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज होती. पहिला बॉल डॉट आलाय आणि अजूनही तो प्रतिकार करण्याची क्षमता आहे. खरं तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीकडे हे 2 षटक म्हणजे तिसरं आणि चौथं षटक जर इकॉनॉमिकल राहिलं तर मजा येईल या मॅचमध्ये. धावसंख्या 39 वर थांबले. 1 गडी बाद. फुलटॉस बॉल स्लाइस केला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकलं. बघा या चुका नको आहेत. या अगोदर 2 षटकात ज्या चुका झालेल्या आहेत आता त्यावर रिपिटेशन नकोय. आणि भागीदारी आता बनत चाललेली आहे. 40 धावांची भागीदारी, मोठी भागीदारी आहे. त्यामुळे इथं पटकन जर बॉल आडून तो थ्रो पटकन गेला असता तर तिथे एक चान्स बनला असता, कारण प्रथमेशचा पवित्र मागे फिरण्याचा नव्हताच मुळी. तर हे चान्सेस घेतले पाहिजेत. हाफ चान्सेस फुलमध्ये कन्वर्ट झाले पाहिजेत. आपण खूप उच्च दर्जाचं क्रिकेट खेळतोय, त्यामुळं तो दर्जा खेळामध्ये देखील दिसला पाहिजे. 40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. फुल टॉस बॉल होता, उजव्याच्या बराचसा बाहेर, मात्र कृष्णाचा फटका फसलेला आहे. सोपा बॉल म्हणतो आपण या बॉलला, मात्र फटका फसलेला आहे. तर पंच ओव्हर दी वेस्ट चेक करायचा मागणी करतायत. बघायचे कमरेच्या उंचीच्या वर आहे का हा चेंडू. नो बॉलसाठी पंचांकडून खरं तर तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचं उत्तराची देखील प्रतीक्षा असेल आपल्याला. पण 68 धावा बनवायच्या आहेत आणि धावफलकावरती 40 आहेत. अजून 4 षटकं येणार आहेत. तर कुठंतरी हा सामना एका बाजूला झुकल्यासारखं वाटतोय. 100% झुकल्यासारखं वाटतंय. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की आपण जर मैदानात आतमध्ये आहोत तर आपण जिंकणारच आहोत हीच मानसिकता तुम्हाला बाळगायची आहे. आणि तुमच्याकडे जे प्लॅन्स आहेत, जर प्लॅन ए वर्कआउट होत नाही, प्लॅन बी वर जा, प्लॅन सी वर जा. सचिन ढवळे सरांचं हेच मार्गदर्शन नेहमी विद्यार्थ्यांना आहे की कधीच घाबरून जाऊ नका, भयभीत होऊ नका. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, स्टडी करा, सराव करा, अभ्यास करा आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून जग जिंका. ऑनस्क्रीन आपण सचिन ढवळे सरांना पाहतोय, ज्यांचं नेतृत्व या स्पर्धेला लाभलेलं आहे. पलीकडच्या बाजूला तुम्ही बॅनर्स आलेले बघतोय आपण. सरांचे सेमिनार्स आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये. खरं तर लॉकडाऊनच्या अगोदर ज्यावेळेस ऑनलाईनची फारशी क्रेज नव्हती, त्यावेळेस सचिन सरांची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात होती. ज्या वेळेस सरांनी सेमिनार्स लावले प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, किती मोठा हॉल असू द्या, 3,500-4,000ची कॅपॅसिटी ज्या हॉलची होती, फेअर तरी डिलिव्हरी. इथे फेअर डिलिव्हरी आहे आणि पुढे मॅच सुरू राहील.
तर प्रत्येक हॉल प्रत्येक जिल्ह्यामध्ये, परभणीमध्ये भरलेला आहे, कोल्हापूरमध्ये भरलेले होते हॉल. तर ही क्षमता का निर्माण झाली? तर सातत्यानं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सरांनी केलेलं मार्गदर्शन, त्यातून आलेले आउटपुट, अनेक अधिकारी वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये काम करतायत आणि त्याला जाहिरात करायची गरज नाही. सरांनी आजपर्यंत कधीच जाहिरात केली नाही की हा अधिकारी माझ्या लॅबमधून बाहेर आलेला आहे, हा अधिकारी माझ्या अकॅडमीमध्ये आहे, किंवा त्यांच्या अकॅडमीमध्ये आपण गेलो तर तिथे कुठेही एकाही अधिकाऱ्याचा फोटो दिसणार नाही तुम्हाला. झेल उंच आहे आणि पहिला फलंदाज बाद होईल, प्रथमेश राठोड दुसरा फलंदाज माफ करा बाद होतोय, अक्षय पाटीलला यश मिळतंय. हे षटक चांगलं चाललेलं आहे. 2 धावा केवळ आल्यात, एक फलंदाज अक्षय पाटीलने बाद केलाय. अक्षय पाटील म्हणजेच मोन्या, जो अलिबागवरून या स्पर्धेत सहभागी झालेला आहे आणि आपलं कॅलिबर तो दाखवतोय. अलिबागमध्ये विविध स्पर्धांमध्ये त्यांना मालिकावीचा पुरस्कार जिंकताना आपण सातत्याने पाहिलं आणि आता पुणे गाजवण्यासाठी मैदानात दाखल झाले. पहिल्या 2 षटकावर काय झालंय मला फरक पडत नाही, पण माझं मी 100% योगदान देईन तेच देताना तो पाहतोय आणि दरम्यान त्याच्या खात्यात विकेट सुद्धा जातोय. पार्टनरशिप ब्रेक झाली आणि एकच महत्वाची बाब आहे, या सामन्यामध्ये परत येण्याचा मौका आता बनतोय श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीसाठी. इथून पुन्हा मुसंडी मारायची आणि हे जे खेळाडू आहेत ते सुद्धा काही असे बर्फाचा गोळे नाहीत ते की सहज वितळून जातील, ते लढणारे खेळाडू आहेत आणि त्यामुळे जरूर इथे जी विकेट मिळालेली आहे याचा फायदा ते घेतील. आपण निश्चित प्रकारे मगाशी चर्चा करत होतो, आज ऑनलाईन ज्यावेळेस क्लासेस सुरू झाली लॉकडाऊनच्या काळामध्ये, त्यानंतर अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आदरणीय सचिन ढवळे सर पोहोचलेले आहेत. विशेषतः गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे जे 2 विषय असतात ते अत्यंत कठीण असतात. त्यामध्ये काही फॅक्ट्स असतात, लॉजिकचा काही भाग असतो आणि विशेष म्हणजे अनेक सिद्धांत असतात, अनेक फॉर्म्युलेज असतात गणितामध्ये. ते फॉर्म्युले अत्यंत सहज आणि सोप्या शब्दात शिकवण्याची सरांची जी हातोटी आहे ती महाराष्ट्रामध्ये क्वचितच दुसऱ्या एखाद्या शिक्षकामध्ये असू शकते आणि त्यामुळंच आज स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सचिन ढवळे सर वरदान ठरलेले आहेत. आज त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा एक मोठा सोहळा बघायला मिळतोय. एक चांगला फटका इथे कव्हर होईल, 1 धाव जरूर या ठिकाणी प्राप्त होऊ शकते बबलू पाटीलसाठी. ऑल टाइम फेवरेट आहे प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत आहे बबलू पाटील. एक जरूर विषयावरती चर्चा करू शकतो आपण की ऑल इंडिया ओपन पूलचे खेळाडू जे परफेक्ट प्रोफेशनल क्रिकेटर आहेत ते सुद्धा चांगले विद्यार्थी आहेत. शाळेमध्ये सुद्धा निश्चित चांगले मार्क्स या खेळाडूंनी घेतलेले आहेत आणि त्यांना सुद्धा एक पुस्तक सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून प्रेझेंट दिलं जाणार आहे ॲज अ मॅन ऑफ द मॅच. निश्चित या पुस्तकाचा उपयोग हे खेळाडू कसा करतील? 100% करतील. सर्वात महत्त्वाचं काय तर तुमची बुद्धिमत्ता किती प्रगल्भ आहे आणि त्या बुद्धिमत्तेला अजून कसं वाढवलं जाऊ शकतं, तुमचा जो IQ आहे तो कसा अजून जास्त वाढवला जाऊ शकतो, त्यासाठी ती बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्क क्षमता परीक्षण हे जे स्टडी मटेरियल आहे ते खूप महत्त्वाचं ठरेल. आणि मला असं वाटतं की यूट्यूबवर जे त्यांचे कोर्सेस आहे माफक दरातले आहेत आणि जरी तुम्हाला ज्ञान वाढवायचं असेल तर नक्कीच आपण सबस्क्राईब करू शकता. सचिन ढवळेज इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये आणला जातोय ॲज अ बॉलर. येस, कोणाच्या बदल्यात कोण? सुधीर साबळे इम्पॅक्ट बॉलर आहे. शेरू लोहार. शेरू लोहार जो फलंदाज होता मागच्या इनिंगमध्ये त्याची बॅटिंग आपण पाहिली, पण शेरू लोहारसाठी इम्पॅक्ट आता असणार आहे सुधीर साबळे. 43 वरती 2. आणि मनीष मला एक गोष्ट जरूर आवर्जून इथे सांगावी लागेल की हे खेळाडू आज आपण बघतो 17, 18, 19, 20, 22, 25 या वयात आहेत. अजूनही तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे येऊ शकता. ते पुस्तक तुमच्या हातातलं जर मिळालं तर उघडून बघा. तुम्हाला वाटलं अरे हे गणित खूप सोपं आहे, या अभ्यास करा आणि काढा पोस्ट काढा, घरच्यांचं नाव उज्ज्वल करा, स्वतःला प्रसिद्ध करा. 43 2 गडी बाद. आता पाहूया या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये नेमका प्रसिद्ध कोणता संघ होते. बांदेश्वर बांदा म्हणजेच या ठिकाणी मकरंदजी तोरसकर यांचा संघ की श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे जो सचिन जापकर यांचा संघ आहे. कारण सामन्यामध्ये अजून खूप काही दडलेलं आहे. नवीन गोलंदाज ज्यांना इम्पॅक्ट केलंय, सुरेश सांबळे बॉलिंग ट्रॅकवर येतात ओव्हर द विकेटनं. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे बॉलवर पोचता कमी पडले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, एक सिंगल होते. कंप्लीट धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 44. हळूहळू धावा वाढतायत इथे विजयाच्या दिशेने. आगेकूच बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 सुरूच आहे. कृष्णा गवळी 10 चेंडूमध्ये 28. संघनायक नेतृत्व आज कृष्णा गवळीकडे आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. संघनायकाची एक वेगळी जबाबदारी असते आणि कृष्णा ती पुरेपूर निभावताना मैदानामध्ये बघतोय. योगेश पेनकर सारखा एक दिग्गज खेळाडू आज शून्यावरती बाद झाला होता. थोडंसं सावट आलं होतं, एक आत्मविश्वास वाढला होता, मात्र कृष्णानं
आणि प्रथमेश राठोडनं इथे चांगली भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने अग्रेसर केलेला आहे. यास यास बबलू पाटील या फटक्यांसाठी ओळखला जातो. बबलू पाटीलच्या बॅट मध्ये बॉल आला की चेंडूला सुद्धा जीवाची भीती वाटते आणि तो सीमारेषेच्या बाहेर जातो. इथे 6 धावा आहेत. सुधीर साबळेने त्याचा स्टॉक बॉल हाताळला होता जो एक लेग कटर आहे. वरिष्ठ मोमेंट तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते सुधीरचे बघा, पण या ठिकाणी ते ओळखलं आणि त्या बॉलला थेट पाठवलं पिकअप स्ट्रोकच्या अंदाजात. डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करून सीमारेषा पार. ताकद आहे बबलूकडे. ISPL मध्ये त्यांनी 9वा सुद्धा क्लिअर केलेला आहे, त्याचमुळे त्यांच्याकडे ती जादू आहे, ताकद आहे, टायमिंग आहे, अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बळावर या 7 धावा नोंदवल्यात. तुम्ही बघितलं असेल की बॅकलिप फार मोठी नसते बबलू पाटीलची, छोटी असते. एकदम असा टच करतो बॉलला, पण प्रचंड ताकद लावली जाते. ओ हो, इथे बांधून टाकलं होतं बबलूला. अचानक आलेला पायाच्या दिशेने आलेला यॉर्कर इथं परतावणं कठीण होतं. तर पंच तिसऱ्या पंचांकडे ओव्हरस्टेपिंग साठी जात आहेत. उंची जास्त आहे, पाय खूप लांब टाकतो सुधीर साबळे आणि त्यामुळं या सातत्यानं असा प्रश्न भेडसावतो त्याला. ही जी ट्रॉफी आहे विनर साठी दिली जाणार आहे, प्रहार प्रीमियर लीगची अत्यंत सुंदर ट्रॉफी आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळते. त्याचबरोबर इतर क्रमांकासाठी दिलेल्या ट्रॉफीज देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. ट्रॉफीज आहेत, बायसिकल्स आहेत, त्याचबरोबर अजूनही काही भरपूर बक्षीस आहेत. मग त्याच्यामध्ये कूलर्स असतील, त्याच्यामध्ये इस्त्री असतील, त्याच्यामध्ये अजून मॅन ऑफ द मॅच साठी तर भरपूर पारितोषिक आहे. सॅग आहेत ज्या उच्च दर्जाच्या क्वालिटीच्या आहेत. त्याच्यानंतर अप्पर जॅकेट्स आहेत आणि त्याचबरोबर सरांचं जे स्टडी मटेरियल आहे ते देखील विद्यार्थ्यांना दिलं जातं, खेळाडूंना दिलं जातं. क्रिकेटच्या माध्यम क्रिकेटचं आहे, पण त्यांच्यामध्ये निश्चित प्रकार स्पर्धा परीक्षांची बीजं रोवण्याचा प्रयत्न सरांचा निश्चित आहे या ऑल इंडिया ओपनच्या पूल खेळाडूंसाठी देखील. 50 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक सुरू आहे. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे नरसिंग. चांगला स्टॉप. पावलं मोठी आहेत नरसिंगच्या आउटफील्डमध्ये, ते खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतात. बघा थ्रो तितकाच चांगला पाहायला मिळतोय लॉंग ऑन मधून आणि थ्रो चांगला झाला, पण या ठिकाणी चूक सुद्धा झाली आणि त्याचमुळे बॅकअप नव्हता. मिड ऑफ नाही आहे, त्याचमुळे मिळतात या एकंदरीत 2 धावा. 2 धावांची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते श्री बांदेश्वर बांदा रोहित 11ची 52 2 गडी बाद. विजयासाठी मात्र 13 धावांची गरज आहे. 14 चेंडू 13 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. सुधीर साबळे ॲज अ इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये आलेला आहे आणि गोलंदाजीमध्ये त्याच्याकडून अधिकची अपेक्षा होते. एक षटकार बबलू पाटीलनं ठोकलाय त्याला. यास आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बाउन्स होता नक्कीच, मात्र जमिनीचा समांतर खेळला, तो हवेत खेळला नाही. टेनिस बॉल आपण पाहतो की जो बॅट स्विंग असतो तो हवेच्या दिशेने जायला पाहिजे होता. यावेळेस मुद्दामून बबलूने खालून खेळलेला हा फटका. ही देखील क्षमता आहे बबलू पाटीलकडे. 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. कृष्णाने खूप चांगलं टेम्परामेंट बाळगलंय. खरं तर सुरुवातीपासून तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि म्हणूनच जिद्दी खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे. 10 चेंडूंमध्ये 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिले. बबलू पाटील यांच्या वतीने एक षटकार खेचला होता या अगोदर, ते 10वर पोहोचलेत आणि श्री बांदेश्वर बांधा संघ पोहोचतोय 53वर. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. आव्हान थोडं सोपं झालंय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि आता मात्र हा सामना जवळपास आपल्या खिशात टाकणारा षटकार येतोय कृष्णाच्या बॅटमधून. बॉल लॉंग ऑर क्लिअर. 6 धावा. संघनायकाचा हा निश्चित एक जबरदस्त फटका आहे. परत एकदा ओव्हर स्टेपिंग चेक करायचं आहे. यस, DRS फॉर्म बॅटर्स. फलंदाजांनी DRS कॉल केलेला आहे ओव्हर स्टेपिंग नो बॉल साठी आणि तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. तोपर्यंत आपण हा पिवळा धमक चेंडू बघतो आकाशातून विहंग करत असताना, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जात असताना. तर कुठे पाय टाकला हे बघायचं असेल. काय स्टाईल मध्ये हा फटका खेळलाय. खरं तर डावा पाय हलकासा पुढे टाकला आणि लॉफ्ट केला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून. चांगली फटकेबाजी इथे राहिलेली आहे. विशेष म्हणजे पहिल्या बॉल पासून बॅटच्या मध्यावरती चेंडू घेतलेत कृष्णा गवळीनं. ऑफस्टमच्या बाहेरचा लेंथ बॉल होता, पण काय चांगलं पिक केलं त्यांनी या बॉलला आणि प्रॉपर चेंडूवर नजर ठेवताना, परफेक्ट स्ट्रोक सिलेक्ट करताना लॉंग ऑनच्या वरून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला. दरम्यान आपण आहोत पुन्हा एकदा tenniscricket.inच्या कंट्रोल रूममध्ये. आपण ओव्हरस्टेप झालेत का गोलंदाज त्याची चाचपणी करतोय, पण चांगली खेळी आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांची पार्टनरशिप चांगली रंगते.
पहिल्याच बॉलवर जेव्हा योगेश पेणकर बाद झाले वाटलं होतं की चांगला प्रतिकार पाहायला मिळेल या उर्वरित डावामध्ये, पण तसं काय घडलं नाहीये. चांगली पार्टनरशिप आपण मधल्या काळामध्ये पाहिली आणि म्हणूनच प्रत्येक जण जर कॉन्ट्रीब्यूट करतोय तर मग प्रतिस्पर्धी संघाला डोकं वर काढण्याची संधी मिळत नाही. आणि आपण बघतो क्रिकेटमध्ये एकच खेळाडू प्रत्येक मॅच नाही खेळू शकत, त्यामुळंच युनिटी ही अत्यंत महत्त्वाची असते. जी महत्त्वाची वेळ असते ती वेळ निभावून नेणारा वेळेवरती परिस्थिती हाताळणारा खेळाडू संघामध्ये असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं आज योगेश पेनकर लवकर बाद झाल्यानंतर कृष्णा प्रथमेश या दोघांनी मोठी भागीदारी निश्चित केलेली आहे. हा इथे बघू शकतो आपण. यस 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 अगदी क्लिअर आहे. नो बॉल DRS सक्सेसफुल होईल आणि अजून एक DRS आहे तो पुढच्या चेंडूंसाठी देखील कायम राहील. एक धाव इथे मिळणार आहे. धावफलक 60 वरती पोहोचेल. फक्त 5 धावा विजयासाठी आता हव्या असतील. चेंडू शिल्लक असणार आहेत तब्बल 13 चेंडू 5 धावा. प्रेक्षकांमध्ये सुद्धा जबरदस्त क्रेज आहे या स्पर्धेची आणि अनेक उदयोन्मुख खेळाडू देखील या स्पर्धेकडे आवर्जून आलेले आहेत. त्यांच्या कुटुंबीय सुद्धा त्या खेळाडूंना घेऊन या मैदानाकडे आलेले आहेत. हे जास्त महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल आणि पुन्हा एकदा आसमान दाखवलं चेंडूला. 6 धावांबरोबर चौथ्या षटकामध्ये केला सामना फिनिश. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 पहिला विजय साकारतायत. सुंदर मॅच इथे. या ठिकाणी पुण्यातले सुपरस्टार नितीन वाकळे, त्याचबरोबर सचिन खोपकर साहेब, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आवर्जून इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत करेल सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं. तर दुसरा सामना संपतोय इथे. मॅन ऑफ द मॅच आणि बरोबरीनंच पुढच्या सामन्याच्या टॉस साठी आपण जाणार आहोत. कृष्णा गवळी मॅन ऑफ द मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी एकमेकांना शेक हँड करा. पहिलं दोन्ही संघ शेक हँड करा आणि मग ग्राउंड सोडा. लगेचच टॉस होणार आहे. दोन्ही विजेते संघ एकमेकांच्या समोर येणार आहेत. भांडूप स्ट्रायकर्स आणि बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11. संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. गोपी